नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. एक श्रीमंत सावकार होते. अलोट संपत्ती होती. पुढील 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती. तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता. मनात काहीतरी विवंचना होती. त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही. त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे, मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितले, तू संतांना शरण जा, म्हणजे संतच यातून तुला सोडवतील. श्रीमंत संतांच्या शोधात निघाला. वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढं मिळवलं आहे, तरी मी सुखी नाही. एक विवंचना मला झोप येऊ देत नाही, त्यामुळे मी सुखी नाही. साधू महाराज म्हणाले, आधी विवंचना काय आहे ते सांग, म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो. श्रीमंत म्हणाला, महाराज, तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही, पण एकच विवंचना आहे, ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचे काय होईल. कारण 7 पिढ्याचे कमवून ठेवले आहे. चिंता आहे ती 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूंनी त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते. तिला हे तांदूळ देऊ नये, म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती. तिची भावसमाधी लागली होती. श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली. तिने वर बघितले आणि म्हणाली, का आलास बाबा इथे? तो म्हणाला, म्हातारे, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे, मग मी जातो. ती म्हणाली, का रे, तुला मागितले होते का? तुझ्यासमोर हात पसरला होता का? नाही ना, मग का आणलेस तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग. तो म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवले आहे, म्हणून मी आलोय. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग की अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत. श्रीमंताने आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, म्हातारे, 3ऱ्या दिवसाला होतील, राहू दे. ती म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. त्याला सांग, माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसले त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधू समोर पिशवी ठेवून निघाला. साधूने त्याला हाक मारली, अरे, विवंचना घेऊन आला होतास ना, मी तुला त्यातून सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळाले. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे, तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. या कथेचा आशय हा आहे की सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही, तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही, ते भगवंताच्या भजनानेच मिळते. भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले, म्हणून आम्ही दुःखी आहोत. माझी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.